विदर्भातलं जे चित्र पाहतो यात एक गोष्ट प्रकर्षाने मला इथे सांगावीशी वाटते की विदर्भातली या ज्या जिल्ह्यांमध्ये मतदान कमी झालेलं आहे हे मतदान कमी अजून आपण निष्कर्षाप्रत येऊ शकणार नाही, परंतु विदर्भातील ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, विदर्भातील ज्या एकूणच आतापर्यंतच्या राजकीय गणितांमध्ये जे बदल झालेले आहेत, विशेषतः आपण अनिल देशमुखांवरचा हल्ला पाहिला आणि त्यानंतर तिथल्या राजकारणावर जे त्याचे परिणाम झाले ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत, परंतु विदर्भावर यावेळेस भारतीय जनता पक्षाने जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. आपण पाहिलेलं आहे की नितीन गडकरी यांच्या सर्वाधिक सभा मराठवाडा आणि विदर्भामध्ये झालेल्या आहेत, कारण शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी एक खूप मोठी नाराजी आहे, विशेषतः कापूस उत्पादक शेतकरी आहेत, सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, इकडे खानदेशामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रस्थापित सत्तेच्या विरोधातली जी नाराजी आहे ही नाराजी कमी करण्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण त्यांचं खातं चालवणारे, चांगल्या पद्धतीने नियोजन करणारे नितीन गडकरी यांना आवर्जून लोकांसमोर नेण्यात आलं. केंद्रीय कृषी मंत्र्यांना आवर्जून लोकांसमोर नेण्यात आलं. याचं मुख्य कारण असं होतं की शेतकऱ्यांमधला जो असंतोष आहे तो असंतोष जास्तीत जास्त कमी करावा आणि त्याचा परिणाम या कमी झालेल्या मतदानामध्ये मला पाहायला मिळतो. तर जर शेतकऱ्यांमधला असंतोष अधिक प्रज्वलित करण्यात किंवा त्यांना रस्त्यावर आणण्यात